जीएसटी म्हटलं की अनेकांना जरा किचकट वाटतं नाही का? पण एक चांगली गोष्ट अशी आहे की खास छोट्या व्यापाऱ्यांसाठी ह्यात एक सोपा पर्याय आहे. आज आपण त्याच पर्यायाबद्दल म्हणजे जीएसटी कंपोजिशन स्कीमबद्दल अगदी सोप्या भाषेत बोलणार आहोत. विचार करा, एक छोटा व्यावसायिक दर महिन्याला जीएसटी रिटर्न्स भरा, प्रत्येक गोष्टीचं रेकॉर्ड ठेवा. अरे बापरे, खरंच ही एक मोठी डोकेदुखी होऊन बसते, नाही का? खूप वेळ आणि मेहनत जाते यात. पण थांबा, या सगळ्या त्रासावर एक मस्त एकदम सोपा उपाय आहे आणि त्यालाच म्हणतात कंपोजिशन लेव्ही. बरं, मग ही कंपोजिशन स्कीम नक्की आहे तरी काय आणि ती व्यवसायाला नेमकी कशी मदत करते? चला सविस्तर जाणून घेऊया. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर ही एक खास योजना आहे ज्या छोट्या व्यापाऱ्यांची उलाढाल कमी आहे ना त्यांच्यासाठी. यात त्यांना टॅक्स पण कमी दराने भरावा लागतो आणि कागदपत्रांची कटकट पण खूप कमी होते. पण इथे एक मोठा पण आहे, एक मोठी अट आहे. ती म्हणजे या स्कीममध्ये इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे ITC मिळत नाही. आता साहजिकच मनात प्रश्न येतो की ही स्कीम नक्की कोणासाठी आहे? कोणीही घेऊ शकतो का? तर नाही, सगळ्यांसाठी नाही आहे. यासाठी काही महत्त्वाचे नियम आहेत, पात्रता निकष आहेत, ते समजून घेणं खूप गरजेचं आहे. यातला सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा नियम आहे उलाढालीचा. मागच्या आर्थिक वर्षातली एकूण उलाढाल म्हणजे टर्नओव्हर 1.5 कोटी रुपयांपेक्षा कमी असायला हवा. हो, फक्त 1.5 कोटी. काही खास राज्यांसाठी तर ही मर्यादा 75 लाख रुपये आहे. पण थांबा, फक्त टर्नओव्हर कमी असून चालत नाही. काही गोष्टी अशा आहेत की ज्या केल्या तर या स्कीमसाठी अपात्र ठरता येतं, भलेही उलाढाल कमी का असेना. ही यादी नीट लक्षात घ्या. कोण ही स्कीम निवडू शकत नाही, तर जे व्यावसायिक एका राज्यातून दुसऱ्या राज्यात माल विकतात ते बाद. जे Amazon, फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स साईट्सवर विकतात ते सुद्धा बाद. आणि हो, आईस्क्रीम, पान मसाला किंवा तंबाखू बनवणारे उत्पादक त्यांनाही ही स्कीम घेता येत नाही. हे नियम खूप स्पष्ट आहेत. चला आता असं समजू की एखादा व्यवसाय या सगळ्या नियमांमध्ये बसतोय आणि पात्र आहे. मग पुढे काय? ही स्कीम प्रत्यक्षात काम कशी करते? टॅक्सचे दर काय आहेत? चला आता ते बघूया. या स्कीमचं सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे टॅक्सचे दर. ते खूपच कमी आहेत. बघा, उत्पादकांना फक्त 1% टॅक्स, रेस्टॉरंट्सना 5%, तोही एकूण उलाढालीवर. आणि व्यापाऱ्यांसाठी तर अजूनच सोपं, त्यांना फक्त करपात्र उलाढालीवर 1% कर भरायचा आहे. म्हणजे विचार करा, किती मोठी सवलत आहे ही. आणि आता येतो सगळ्यात भारी भाग, कागदपत्र. नॉर्मल जीएसटीमध्ये कसं दर महिन्याला रिटर्न भरावा लागतो, बरोबर? इथे तसं नाहीये. इथे फक्त 3 महिन्यातून एकदा टॅक्स भरायचा आणि वर्षातून फक्त एकदाच एक सोपासा वार्षिक रिटर्न फाईल करायचा. बस, कितीतरी सोपं झालं ना काम. पण म्हणतात ना, प्रत्येक गोष्टीच्या 2 बाजू असतात. या स्कीममध्ये इतके फायदे आहेत तर नक्कीच काहीतरी तडजोड असणारच, आणि ती तडजोड खूप मोठी आणि महत्त्वाची आहे. आणि ही आहे ती मोठी अट. ह्या योजनेमध्ये व्यावसायिक आपल्या ग्राहकांकडून टॅक्स घेऊच शकत नाही, म्हणजे बिलावर जीएसटी लावताच येत नाही. आणि दुसरं म्हणजे माल खरेदी करताना जो जीएसटी भरलाय त्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे ITC पण मिळत नाही. याचा सरळ अर्थ काय? तर कराचा जो काही भार आहे तो पूर्णपणे व्यावसायिकाला उचलावा लागतो. चला आता फायदे आणि तोटे एकाच वेळी पाहूया, म्हणजे चित्र स्पष्ट होईल. फायदे काय? तर कमी कंप्लायन्स म्हणजे कागदपत्रांची कटकट नाही, टॅक्सचे दर कमी आहेत आणि हातात जास्त पैसा खेळता राहतो. आता तोटे. सगळ्यात मोठा तोटा म्हणजे ITC मिळत नाही, ग्राहकांकडून टॅक्स घेता येत नाही, राज्याबाहेर माल विकता येत नाही. आणि हो, B2B म्हणजे दुसऱ्या व्यापाराला माल विकणं अवघड होतं, कारण त्याला तुमच्या बिलावर ITC मिळणार नाही. हे सगळं ऐकून थोडं गोंधळाला होतंय का? काही हरकत नाही. चला एक साधं सोपं उदाहरण घेऊ. उदाहरणाने सगळं लगेच लक्षात येईल. समजा पुण्यात श्री पाटील यांचे किराणा दुकान आहे. छान चालतंय त्यांचं दुकान आणि त्यांची वर्षाची उलाढाल आहे साधारण 80 लाख रुपये. आता विचार करूया, पाटील या स्कीमसाठी पात्र आहेत का? हो, नक्कीच, कारण त्यांची 80 लाखांची उलाढाल 1.5 कोटींपेक्षा खूप कमी आहे. त्यांना टॅक्स किती लागेल? ते व्यापारी आहेत, म्हणजे फक्त 1%. पण ते ग्राहकांना जे बिल देतील त्यावर जीएसटी लावू शकतील का? नाही, त्यांना बिल ऑफ सप्लाय द्यावं लागेल. आणि त्यांनी दुकानासाठी जो माल खरेदी केलाय त्यावरचा ITC त्यांना मिळेल का? नाही, तोही मिळणार नाही. हीच तर ती मोठी अट आहे. ठीक आहे, तर या सगळ्या चर्चेतून काही महत्त्वाचे मुद्दे समोर येतात. जे कंपोजिशन स्कीम घेण्याचा विचार करत आहेत त्यांनी हे मुद्दे कायम लक्षात ठेवायला हवेत. हे 3 नियम म्हणजे या स्कीमचा आत्मा आहेत असं समजा. 1. इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजेच ITC मिळणार नाही. 2. ग्राहकांकडून जीएसटी घेऊ शकत नाही म्हणजेच टॅक्स इनव्हॉइस देऊ शकत नाही.
आणि 3 हे खूप महत्त्वाचं आहे, दुकानाच्या पाटीवर आणि प्रत्येक बिलावर कंपोजिशन टॅक्सेबल पर्सन असं लिहावं लागेल. हे बंधनकारक आहे. तर मग शेवटी प्रश्न उरतो की छोट्या व्यवसायासाठी योग्य काय? कमी कटकटीची सुलभता की ITCमुळे होणारी पैशांची बचत? हा निर्णय प्रत्येक व्यावसायिकाला स्वतःच्या व्यवसायाचं स्वरूप बघून घ्यावं लागेल. जर बहुतांश ग्राहक थेट सामान्य नागरिक असतील तर ही स्कीम खरंच फायद्याची ठरू शकते. पण जर दुसऱ्या व्यापाऱ्यांना म्हणजे B2B मध्ये जास्त व्यवहार होत असतील तर मात्र या स्कीमचा पर्याय निवडण्याआधी दोनदा विचार करणं गरजेचं आहे.